दरम्यान प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचं समजतंय। राष्ट्रवादीनं कुणाला सल्लागार नेमलंय हे आपल्याला कळवण्यात आलेलं नाहीये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2014 मध्ये भाजपचं निवडणूक कॅम्पेन राबवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या बाराबंकी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ल्यातच धुव्वा उडवलाय। आमदार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच झालेली त्यांची ही मुंबई भेट महायुतीमध्ये वादाचा विषय ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। पहिल्यांदा तर त्यांनी कोणाला नेमलं हे देखील आम्हाला माहिती नाही। आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलाय हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही। त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन। त्यांच्या पक्षाचा जो काही निर्णय घ्यायचे अधिकार त्यांना आहेत ते सुनेत्रा पवारजींना आहेत, परंतु महायुतीमध्ये कुठल्याही शंका कुशंका डॅमेजेस होणार नाही याची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी आमची सर्वांची आहे। एक आचारसंहिता केली आहे सर्वांनी आम्ही की महायुतीला समजा शिवसेनेला भाजपाने कुठल्याही पद्धतीने डॅमेज करायचं नाही, राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेला डॅमेज करायचं नाही, आम्ही एकामेकाच्या समोर येणार नाही असा सर्वांनी विचार करून चालायचा आहे। प्रशांत किशोर बऱ्याच वर्ष सल्ला देतात। पूर्वी त्यांनी भाजपला सल्लागार म्हणून काम केलंय, नंतर नितीश कुमार सल्लागार म्हणून काम केलंय। शेवटी तो प्रोफेशनल काम करणारे लोक आहेत, ते काही राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही। मला वाटत नाही की त्यामुळे काही तणाव निर्माण होण्याची काही शक्यता आहे। भाजपचा पराभव करून ते आमदार झाले, त्यामुळे आता माहित नाही त्या प्राप्तपरिषदेत काय निर्णय झाला, तर प्रशांत किशोरच विचारलं पाहिजे काय करणार आहेत ते। कटची भेट झाली म्हणजे त्यांनी काहीतरी आम्ही त्यांना काय नेमलं असं मानण्याचं काही कारण नाही। एक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये आहोत। निर्विवादपणाने गेल्या 3 वर्षामध्ये किमान 100 वेळेला मी अधोरेखित केले। त्यामुळे त्या नेतृत्वाच्या सोबतच त्या पक्षासोबतच अलायन्स पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहे। आता प्रशांत किशोर त्यांच्या विरोधात निवडून आले, ती निवडणूक लढली, त्याचे निकाल लागले, ते स्पष्ट आहे। आमची भूमिका ही स्पष्ट आहे की आम्ही एनडीए सोबत आहोत आणि एनडीए सोबत राहणार।